हॅलो हॅलो, दिस इज दी माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1004. आजची तारीख आहे 8 डिसेंबर 2017. ज्या दिवशीची वाट आपण खूप दिवसापासून पाहतो तो दिवस आलाच. ॲक्च्युली हा डायलॉग मी नाही का, जेव्हा मी खापर खेळायला होतो ना तेव्हा मी हा म्हणत होतो, जेव्हा संडे राहतो तेव्हा. म्हणजे ज्या दिवसाची वाट आपण खूप दिवसापासून बघून राहिलो होतो तो दिवस आला, म्हणजे संडे. याच्यात काही संडेची व्हॅल्यू काही इतकं काही खास वाटत नाही, कारण आपण जॉबवर नाही आहे या. बट लवकरच आपल्याला जॉब लागणार आहे, कारण आपलं आता कन्फर्मेशन करीब 70% झालं आहे. 30% म्हणजे इंटरव्ह्यू इज जस्ट लाईक ओकेच असतो या. सो आय एम बिंग रिअली कॉन्फिडन्स अबाउट इट, आणि लवकर मला जॉब लागणार आहे. ओके. हां, तुम्ही असं का म्हणलं का ज्या दिवसाची वाट आपण खूप दिवसापासून बघून राहिलो, आज तर संडे पण नाही, सो वाय यू सेईंग दॅट? ॲक्च्युली यासाठी म्हणलं आहे की उद्या चालला आहे आमचा टूर चिखलदऱ्याला, आणि इट्स नॉट अ वन डे टूर, इट्स अ वन नाईट्स टूर. म्हणजे कसं 2 दिवस 1 रात्र, अरे बापरे. आम्ही ॲक्च्युली रूम बुक पण केली आहे, आणि ट्रॅव्हलचा खर्च पूर्ण केली आहे, खरे तयारी. पण थोडंसं एक लोचा आहे का नाही का, आमचं खाण्याचं नाही का प्रॉब्लेम राहिलं आहे. म्हणजे 1000 रुपयामध्ये नाही का ट्रॅव्हलिंग आणि राहणं हा खर्च येऊन राहिला आहे, बट खाण्याचा खर्च नाही होऊन राहिला आहे. म्हणजे खाणं कसं कारण नाही का, ॲक्च्युली कसं आहे, आम्ही उद्या जाऊ, म्हणजे उद्या करीब आम्ही 9 वाजता निघू. तर 9 ते आम्ही करीब 12-1 वाजेपर्यंत चिखलदऱ्याला पोहोचू. चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतर मग आम्ही तिकडे फोटो, सेल्फी, सिनरी वगैरे पाहता पाहता 2-2:30 नाही, करीब 3 वाजेपर्यंत तरी आरामात पोहोचू. 3 वाजता वगैरे पोहोचलं का मग फोटो वगैरे काढणं. ॲक्च्युली आम्हाला तो सनसेट पाहायचा आहे या. म्हणजे तिथे पोहोचल्यावर आम्हाला सनसेट पाहायचा आहे पूर्ण. मग सनसेट पाहायचा पूर्ण, फोटो वगैरे काढायचे वगैरे वगैरे सगळं सगळं. मग तेव्हा नाही का म्हणजे आम्ही घरून तर जेवण करून निघणार आहे, सोबत डबे पण घेऊन येणार आहे. तर आम्ही तिथे गेल्यावर करीब 4 वाजता आम्ही थोडं बहुत काही ना काहीतरी खाऊन घेऊ. आता थोडं बहुत काही ना तरी खाल्ल्यानंतर मग कसं, मग आता मग आम्हाला सनसेट वगैरे बघितला का नंतर मग आम्ही जाऊ हॉटेल ऑलरेडी बुक आहे. तर हॉटेलमध्ये गेल्यावर मग काय, आता समहाव कोणाला भूक असेल नसेल, कारण 4 वाजता जेवलो आहे, सो बेसिकली त्यावेळेस इतकं दोनाला कोणाला काही भूक वगैरे लागणार नाही. बेसिकली लागले असन ते युजली चिवडा वगैरे मोस्टली सगळेच जण आणणार आहे. ॲक्च्युली मी पण आणणार आहे, सगळेच जण आणणार आहे. तर चिवड्यावर वगैरे पोट भरून जाईल या. तर त्या दिवशीचे म्हणजे उद्याचं काही टेन्शन नाही आहे. प्रॉब्लेम आहे परवाचं, म्हणजे कसं, उद्याची रात्र आपण झोपू इथे, आता त्याच्यानंतर सकाळी उठू. आता सकाळी उठल्यानंतर मग आता आपल्याला पाहिजे नाश्ता, किंवा आपल्याला काही ना काहीतरी खायला तर पाहिजे. तर त्याच्यासाठी नाही आहे पैसा या. आणि तेव्हा मोठी प्रॉब्लेम येणार आहे, कारण नाही का, आता सकाळी उठून तर आपल्याला काही ना काहीतरी खास लागेल या, कारण आता आपल्याला सनसेट पाहायचा आहे, प्लस पूर्ण चिखलदरा पूर्ण घुमायचा आहे आता या दिवशी. सो तो थोडासा लोचा होईल या. आय डोंट नो, बट आता का होईन का नाही, आता इतकं आता सगळेजण आल्यावर मग ते कसं, जेव्हा नाही का आपल्याला पोटावर लात पडते आणि तेव्हाच आपल्याला कळते का आता का करावं, आता का नाही. इट्स जस्ट लाईक दॅट. तो तेव्हा आम्ही कसं काही मॅनेज करून घेऊ राहू या. बट ॲक्च्युली नाही का, आता माझ्यापाशी नाही का एक्स्ट्रा पैसे काहीच नाही राहू. आता वडिलांना मी मागतो म्हणलं तर ठीक आहे, वडील मला 500 रुपये देऊन देईन, बट ॲक्च्युली कसं आहे, मला बादलचे पण पैसे भरायचे आहे. बट वॉट अबाउट बादल यार, आता तो त्याचं काय, तो म्हणून राहिला की साला माझं जमत नाही, माझे पैसा आहे, खूप नखरे राहिलं. म्हणजे याचं कसं आहे भाऊ, म्हणजे या भाऊ ट्रिपवर येईन तर या भाऊच्या ट्रिपवर आलात, याच्या पैशाचा खर्च तोही मॅनेज करा. आता हा ट्रिपवर नाही आला आणि त्यातही आपल्याला वाईट वाटेल, तर चला बा बोलवा, चलो काही ना होत, पैसे नसले तरी चला येऊन जा. तर या भाऊचे नखरे, अबे यार नाही यार, नाही यार, नाही यार, मला असं नाही तसं नाही तसं नाही. आय मीन असा इतका, म्हणजे बादलचं इतकं जास्त टेन्शन बहुतच जास्त. म्हणजे बाकीचे कसे, जरी प्रॉब्लेम होती तरी त्यांनी ते सॉर्ट आउट करून सोल्युशन काढले, जस्ट लाईक वन मॅन. त्याची ड्युटी पण होती, बट त्याला म्हणलं भाऊ प्लीज काही ना काही कर म्हणलं, सुट्टी काढ म्हणलं. त्याने ॲक्च्युली सुट्टी काढली. सीमा तिने चंद्रपूरवरून ती इथे आली राव टूरसाठी. तिचं पण खूप जास्त प्रॉब्लेम होते ना, म्हणजे तिचाही पैसा वगैरे नव्हता वगैरे वगैरे, बट तिलाही कन्व्हिन्स केलं आणि ती पण आली. म्हणजे जे लोक टूरसाठी नाही का एक प्रकारे एक्सायटेड असतात ना, ते लोक कशाप्रमाणे येतात.
बट बादल इज काइंड ऑफ लाईक गाय इज रिअली मादर चोदा. म्हणजे बहुतच नाही का असं इतका कधी कधी इतका जास्त राग येते ना, बहुतच जास्त. मग आता काय राव, ग्रुपमध्ये असा एक कॅरेक्टर असला पाहिजे, नाही तर मजा नाही येत राव. सो आता कसं आहे मी आता त्याला फोन करेनच. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, आता आम्ही जेवण झाल्यावर नाही का आम्ही सगळेजण भेटणार आहे 9-9:30 वाजता. मी फोन लावतो सगळ्यांना, पिंडीकडे गेल्यावर नाही का सगळ्यांना म्हणतो, भाऊ चल 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 चल, ओके ठीक आहे, बरं ठीक आहे. बादल आला, मग त्याच्यानंतर मग पैसे बी त्याचे त्याचे पैसे, पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे राव. कसं आहे, वडिलांची पेमेंट झाली असती ना तर मी फटसे पैसे पण काढून टाकले असते, 1 का 2,000 रपसे काढूनही टाकले असते, माहीत पण नाही पडलं असतं. बट कसं आहे, पेमेंट पण नाही झाला आहे ना वडिलांचा. सो इट जस्ट लाईक सो तो मोठा प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. आणि प्रॉब्लेम तर येणारच आहे टूरच्या वेळेस नाही का, प्रॉब्लेम तर येणारच आहे. कारण नाही का आपल्या खाण्याचेच मोठे वांदे सुरू होणार आहे. सो इट जस्ट लाईक सो मच नाही काय, बहुत वांदे येणार आहे या टूरसाठी. सो बहुत जुगाड करायला लागेल या पैशाचा. अरे बापरे, आडवा तिडवा या. म्हणजे युजल नाही का सगळेजण म्हणजे इतके जास्त हेल्दी नाही आहे इकॉनॉमिक थ्रू. आणि कसं आहे की कोणाचं जॉब नाही, युजली सगळेच जण पढाई करून राहिले, गेटिंग जॉब, खूप सारं फ्रस्ट्रेशन. आणि याच्यामध्ये कसं आई वडिलांना किंवा पॅरेंट्सला पैसे वगैरे मागणे इज जस्ट लाईक काइंड ऑफ रिली ऑड. म्हणजे कसं एक एज असते ना, ॲट द एज ऑफ 25-26 नाही का मुलं नाही का पैसे मागण्यासाठी काफी थरथरतात. ॲक्च्युली हे माझ्यासोबत नाही, सगळ्यांसोबतच होते असं राव. सो नाही का अशा वेळेस नाही का सगळे प्रॉब्लेम येतात राव. आणि बादलची कंडिशन मोठी वाईट आहे राव. म्हणजे कसं आहे, म्हणजे आता हा नखरेत लावून राहिला, बट याचा रिॲलिटी फॅक्ट समजून घ्यायचं म्हणलं ना तर ॲक्च्युली याच्या घरचं काम सुरू आहे. आणि रिसेंटलीच नाही का त्याच्या वडिलांना नाही का हार्ट अटॅकचा स्ट्रोक आला आहे. आणि त्याच्या वडिलांचं ऑपरेशन केलं आहे. सो बेसिकली नाही का त्याच्यापासून नाही का पैशाची मोठी तंगी आहे. आणि युजल नाही का तो आणि सोबत त्याचे 2 मोठे भाऊसुद्धा पण आहे. आणि ते पण शिकून राहिलं आहे. एक मुलगा तर तो नागपूर किंवा पुण्याला असतो राव. सो बेसिकली नाही का बहुत सारा म्हणजे म्हणजे ॲक्च्युली नाही का त्याचा विचार जरी त्याच्या वेने जरी विचार केला ना तर ऑफकोर्स त्याच्यापाशी पैसे नाहीच आहे राव या. तर डूड त्याला पैसे मागून पण कोण राहिलं आहे राव. नाही ना, पैसे मागून नाही राहिलो ना आम्ही, ॲडजस्ट करायला तयार आहे. पण भाऊ तयार व्हायला पण नाही ना. पण हा कसा आपल्याला सेल्फ स्वाभिमान काइंड ऑफ लाईक दॅट की ठीक आहे झाला माझ्यापाशी पैसे नाही, मी कशाला येऊ भाऊ, नाही यार म्हणजे मी कोणाला बर्डन वगैरे नाही झालं पाहिजे. पण फ्रेंडशिपमध्ये असं बर्डन नाही होत. ठीक आहे आपण फॅमिलीमध्ये आहोत तर तेव्हा असं होते यार. ठीक आहे आता कसं आहे की याने मला बोलवलं नाही, आपल्या फॅमिलीचा मेंबर आहे तर मी कशाला जाऊ, इट जस्ट लाईक दॅट. तेव्हा ठीक आहे राव. तेव्हा तेव्हा तुम्ही दाखवा, तेव्हा तू आपले इश्यू दाखव, तेव्हा तेव्हा तू आपला स्वाभिमान दाखव, तेव्हा तुला कुणी नाही म्हणणार. बरं फ्रेंड्सच्या बाबतीमध्ये असं नाही करायचं राव या. म्हणजे फ्रेंड्सच्या बाबतीत इट जस्ट लाईक असं कोणतं रिलेशन नसते राव. फ्रेंड्स इट जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक असं रिलेशन असते की चले तो चांद तक नाही तो रात तक बी नाही टिकता राव. सो अशाप्रमाणे असते राव. आणि हे कसं लवकरात लवकर होते. आता बादलसोबत का आम्ही का फक्त 1 दिवसाची दोस्त आहे का, नाही आम्ही करीब 8 वर्षापासून सोबत आहोत. आणि 8 वर्षापासून नाही याला खूप चांगल्याने ओळखला. हा जितका मादरशुद्धा आहे ना व्यक्ती, बट आतून इतका सॉफ्ट आहे ना बहुतच जास्त. म्हणजे इट जस्ट लाईक अ कोकोनट नाही का, वरून कसं एकदम कडक आहे, झाला हतोडा मारा की दगड मारा बिलकुल फुटणार नाही, पण आतून कसं बिलकुल पाणी पाणी आहे. जस्ट बादल इज काइंड ऑफ लाईक दॅट गाय. सो या सो उद्याचं मॅनेज करू राव ह्या. म्हणजे माझ्याकडून मला 500 रुपये तर भेटून जाईल. बट त्याच्यानंतर मग बाकीचे पैसे कसे अरेंज करू हे ना करून राहिले राव. वडिलांचं ATM घ्यायचं का नाही 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 वडिलांचं ATM नाही घ्यायचं या. म्हणजे कसं पेमेंट वगैरे होऊन जाईल. सो या भाऊ पुढच्या पुढे वगैरे का होईल कसं होईल, वडिलांना 1000 रुपये मागून ठेवू, कारण 1000 रुपये पण सोनूची पण तब्येत खराब झाली आहे, तिला उद्या दवाखान्यात न्यावं लागेल. घरी पण पैसा नाही या, मोठी तंगी आहे यार. कैसे मॅनेज करू आहे मी. पाहतो थोडंसं मॅनेज करायला लागेल, थोडंसं इकडे तिकडे. सो धीरे धीरे आज आपण लवकरच आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे. कारण आता माहीत नाही जेवण केल्यानंतर मग आता तिकडे किती वेळ लागणार आहे मीटिंगमध्ये. सो कसं की आपण आता बोलून घेऊ. So this is the my artifact episode number 904. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.